सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। मागील भागात आपण समग्र प्रगती पत्रकातील भाग ब मधील विकास क्षेत्र 1, 2, 3, 4 आणि 5 याविषयी माहिती मिळवलेली आहे। त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास मिळतील। आज आपण विकास क्षेत्र 6 सकारात्मक अध्ययन सवयी याविषयी माहिती पाहणार आहोत। चला तर कृती विभागास सुरुवात करूयात। क्षेत्र क्रमांक 6 विकास क्षेत्र सकारात्मक अध्ययन सवयी। इथे अभ्यासक्रमाचे एकच ध्येय दिलेले आहे, CG 13 बालके अध्ययनाच्या सवयी विकसित करतात। यामुळे त्यांना शालेय वर्गासारख्या औपचारिक अध्ययन वातावरणात सक्रिय राहता येते। या क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या क्षमता आपल्याला शिक्षक मार्गदर्शिकेत मिळतील। इथे मी त्याचा फोटोही जोडलेला आहे। यापैकी मी निवडलेली क्षमता आहे CG 13.1 अवधान आणि हेतुपुरस्सर कृती, विशिष्ट ध्येय प्राप्तीसाठी नियोजन, अवधान केंद्रीकरण, मार्गदर्शित कृती करणे अशी कौशल्य संपादित करतो। ही क्षमता साध्य करण्यासाठी आपल्याला कार्य शिक्षण, कला शिक्षण या विषयांतर्गत येणारे उपक्रम सोबतच भाषिक खेळ असे उपक्रम देखील घेता येतील। आता इथे मी सोपे पझल जिगसॉ सोडवणे हा उपक्रम घेतलेला आहे। 4 किंवा 6 तुकड्यांचा एखादा जिगसॉ देणे, ते तुकडे जोडून मुलांनी योग्य चित्र पूर्ण करणे आणि तयार झालेल्या चित्राची माहिती सांगणे। मूल्यांकनासाठीचे प्रश्न। 1. या तुकड्यांचा रंग, आकार सांग। 2. तयार झालेले हे चित्र तुला कोठे पाहायला मिळते? 3. हा खेळ किंवा ही कृती करताना तुला कसे वाटले किंवा कोणत्या अडचणी आल्या? चित्र पूर्ण करण्याची ही कृती करत असताना कोणकोणत्या टप्प्यांनी विद्यार्थी हे चित्र पूर्ण करतात याचे आपण निरीक्षण करू शकतो आणि त्याप्रमाणे नोंदी करताना आपल्याला त्याचा उपयोग होईल। आता सर्वात महत्त्वाचा भाग मूल्यांकन निकष संच म्हणजे रुब्रिक। पहिली क्षमता आहे जाणीव जागृती। या अंतर्गत येणारे कामगिरी स्तर निर्झर अंतर्गत रुब्रिक बनवलेला आहे। शिक्षकांच्या मदतीने काही तुकडे ओळखतो आणि जुळवतो। पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे, बहुतेक तुकडे स्वतः ओळखतो व जुळवतो। आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे, सर्व तुकडे बरोबर जुळवून चित्र पूर्ण करतो। या तिन्हीपैकी विद्यार्थी ज्या योग्य कामगिरी स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी। दुसरी क्षमता आहे संवेदनशीलता। या अंतर्गत येणारे कामगिरी स्तर निर्झर अंतर्गत रुब्रिक आहे, पूर्ण चित्राचा अंदाज लावण्यात अडचण येते। पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे, पूर्ण चित्र समजतो व त्याचा साधा अर्थ सांगतो। आकाश अंतर्गत रुब्रिक आहे, पूर्ण चित्र व्यवस्थित समजावतो। या तिन्हीपैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी। तिसरी क्षमता आहे सर्जनशीलता। या अंतर्गत येणारे कामगिरी स्तर निर्झर अंतर्गत रुब्रिक आहे, फक्त दिलेलेच चित्र पूर्ण करतो। पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे, थोडासा बदल, वेगळी पद्धत वापरून पझल पूर्ण करतो। आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे, स्वतः खेळाबद्दल नवीन कल्पना सांगतो। या तिन्हीपैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी। यानंतर आहे शिक्षक अभिप्राय। हा विद्यार्थ्यांच्या निरीक्षणावरून वेगवेगळा असणार आहे। यातील तिसरा भाग आहे स्वयंमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन आणि चौथा भाग असणार आहे पालकांचा अभिप्राय। आणि या आहेत मी केलेल्या नमुना नोंदी। तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून
तुम्हाला याचा उपयोग करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपणास नक्कीच मार्गदर्शक ठरेल या आशेसह धन्यवाद.